नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये मी अनिल बन्ने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सध्या मी आहे मळद जिल्हा पुणे या ठिकाणी। सध्या पाठीमागं आपण बघतोय एक भव्य दिव्य असं शेड दिसतंय। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं म्हटलं तरी हरकत नाही, कारण इथं वेगवेगळ्या विदेशी ब्रीडसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि भरपूर संख्येमध्ये या ठिकाणी शेळ्या, बकऱ्या, त्यानंतर भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीचे या ठिकाणी पशु आपल्याला पाहायला मिळतं। एवढं मोठं व्यवस्थापन कशा पद्धतीने इथं केलं जातं, चारा मॅनेजमेंट असेल किंवा इतर संपूर्ण जे व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने केलं जातं, हे सारं काही आता आपण जाणून घेणार आहोत। कारण बरेच मंडळी जे सुशिक्षित आहेत पण हाताला काम नाही, अशा सर्व मंडळींसाठी आजची स्टोरी, आजचं हे फार्म टूर अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। आता आपल्यासोबत आहेत निलेश जाधव सर। सर, काय सांगाल? अगदी सुरुवातीलाच संचित टी व्ही न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। पहिलं तर संचित न्यूज टी व्हीचं खूप खूप आभार की त्यांनी वेळात वेळ काढून, आमचं थोडंसं आउटसाईडला आहे तरी टाईम काढून ते इथं आले। बघूच की आम्ही कशा पद्धतीने सर्व काही फार्म मॅनेजमेंट करतो आहे। काही आम्ही SOPs केलेले आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस, ज्याच्यामुळं आपण एक सेट असा फॉर्म्युला हे केलेला आहे, ज्याने मोठ्या संख्येमध्ये आपण शेळी पालन किंवा मेंढी पालन हे यशस्वीरित्या करू शकतो। तर आपण ते जाणून घेऊ आता। या खूपच उत्सुकता लागलेल्या आहेत। चला आता आपण फार्म टूर करणार आहोत। सर आपल्यासोबत आहेत। सर, सर्वजण बघतायत शेवटपर्यंत आपल्याकडे जे काही वेगवेगळे व्यवस्थापन तुम्ही करतायत ते पाहण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहेत। करूया सुरुवात आता? येस, करूया, नक्की। तर सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या फार्ममध्ये। आपण इथनं चालू करतोय, हा माझ्या फार्मची सुरुवात आहे। तर इथं गाय आहेत, हे मुक्त संचारमध्ये आपण गाय ठेवलेल्या आहेत, काही पाड्या पण आहेत त्याच्यामध्ये। आणि हे दूध डेअरीसाठी नाही आहे, तर आपल्या पिल्लांना जे एक्स्ट्रा दूध लागतं किंवा आम्ही काही मोठ्या नरांनासुद्धा आम्ही दूध पाजतो, तर त्यांच्यासाठी हे गायांचं व्यवस्थापन आहे इथं। तर या हा आमचा पॅडॉक एरिया आहे, म्हणजे इथं आपण गाभण शेळ्या ठेवतो, वेलेल्या किंवा डिलेवरी झालेले पिल्लं। आणि हे वरच्या एलिव्हेटेडवरती असतं, कारण तिथं स्वच्छ राहतात। पण एक्सरसाइज झाली पाहिजे, त्यांच्या जे हालचाल झाली पाहिजे शरीराची, आणि व्यवस्थित म्हणजे जर त्यांची एक्सरसाइज नाही झाली तर ह्या शेळ्यांचं काय होऊ शकतं की ॲबॉर्शन्स वगैरे होतात, किंवा वेताना प्रॉब्लेम येणे, किंवा चरबी जास्त होणे। तर ते टाळण्यासाठी आपण काय करतो आहे की आपण त्यांच्यासाठी हे रनिंग एरिया किंवा पॅडॉक एरिया म्हणतात जनरली, तर हा रनिंग एरिया, पॅडॉक एरिया आपण ठेवलेला आहे। हा खूप मोठा एरिया आहे आणि ह्याच्यामध्ये एक 40-50च बोरच्या गाभण शेळ्या आहेत। आणि जसे ह्या वेल्या येतात किंवा वेल्या किंवा कधी इथं पण येतात, त्या आपण वर घेऊन जातो आणि पिल्ला आणि वेलेली शेळी ही वर राहते। एकदा पुन्हा त्यांचे जेव्हा पिल्लं आपण विकतो किंवा जेव्हा त्यांचे पिल्लं मोठे होतात आणि 3 महिन्याच्या वर जातात, तर ते शेळ्या आपण पुन्हा ह्या एरियामध्ये सोडतो। इथं पण एक नर आहे, जर वरचे नरांनी लागवड केली आणि शेळी उलटली तर इथं ती कवर होते। तर चला आता आपण दुसऱ्या एरियामध्ये आलेलो आहे। इकडं म्हणजे आता जसं आपण आत आलो की लोकांना अख्खा फार्म दाखवायची काही गरज नाही, आपण विक्रीचे जे प्राणी आहेत ते सेपरेटच ठेवतो, जेणेकरून बायोडिग्रेडिटी राहते। इथं डायरेक्ट येऊन आपण ह्या फिमेल सेक्शन आहे लहान पिल्लांचा, तर हे 3 महिने 6 महिन्याच्या पुढचे प्राणी असतात आणि हे विक्रीसाठी हे उपलब्ध असतात। तर तुम्ही क्वालिटी बघू शकता, हे सगळे पिल्लं 1 वर्षाच्या आतले आहेत आणि ह्या अशा क्वालिटीचे फिमेल तुम्हाला आम्ही इथं विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत। तर ह्या सगळ्या फिमेल आत्ता सध्याला विक्रीसाठी उपलब्ध आहेत। 1 वर्षाच्या आतल्या फिमेल आहेत। ॲव्हरेज 40-45 किलो वजन बसतं आहे। तर हा आमचा एलिव्हेटेड सेक्शन आहे की ज्याला आपण म्हणू शकतो की हा सगळ्यात क्लीन, हायजेनिक आणि सुक्का राहणारा असा सेक्शन आहे। तर हे आपण जनरली पिल्लांसाठी आणि वेलेल्या शेळ्यांसाठी ठेवतो, कारण हा जो सेक्शन आहे ह्या सेक्शनमध्ये जंत वगैरे झाले नाही पाहिजे। वेलेले शेळ्यांचे ऑस ओपन असतात आणि त्या ऑसमधनं त्यांच्या पिशवीमध्ये काही जंत वगैरे जाऊ शकतात, जेणेकरून गाभण पुन्हा दुसऱ्या गाभणच्या वेळेस ते प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा इन्फेक्शन येऊ शकतं। तर त्यासाठी आपण इथं बाकीच्या लोकांना सोडत नाही
आणि हा पूर्णपणे हायजीन बी राहतो. म्हणजे इथं तुम्ही बघता तर लेंडी झालं, पाणी झालं, काहीच टिकू नाही शकत. तर हे क्लीन असं हे आहे. इथं प्रत्येक कप्प्यांनी बोरच्या शेळ्या असतील तर एक 15 ते 16 शेळ्या असतात आणि मेंढ्या 18 ते 20 असतात. हे असे आम्ही छोटे छोटे इंडिव्हिज्युअल कप्पे पण बनवलेले आहेत. काही शेळ्या किंवा काही मेंढ्या पिल्लांना घेत नाही किंवा पिल्लांना पाजत नाही, तर आपण ह्या कप्प्यांनी काही दिवस त्यांना ठेवतो, एक 4 ते 5 दिवस, जेणेकरून आईचं आणि पिल्लाचं बॉन्डिंग होईल. आणि त्यानंतर मग पुन्हा आपण त्यांना मागच्या साईडला ठेवतो. आता तुम्ही इथं बघता तर इथं सगळे बारीक पिल्लं आहेत. जसं ते समोरचे गाळे आहेत ना, तर त्या गाळ्यातले समजा इथं 7-8 पिल्लं आहेत, त्याच्यात 10-12 पिल्लं आहेत. तर हे पिल्लं आपण सकाळ संध्याकाळ फक्त 1-1 तासासाठी आपण त्यांना सोडतो आणि पुन्हा ते इथं येतात. इथं त्यांना एक्स्ट्राचं दूध, आता तुम्ही बघू शकता त्या ह्याच्यामध्ये दूध आहे, तर त्यांना पाहायला असेल तर ते पिऊ शकतात. आणि अशा गव्हाणी आहेत, तर तिथं सुका चारा असतो, ते खात नाहीत, पण त्या सुका चारा थोडा थोडा चघळायला चालू करतात किंवा संध्याकाळचा आम्ही थोडा त्यांना खुराक देतो, जेणेकरून काय होतं की त्यांना ती खाण्याची सवय लागते. नुसतंच जर दुधावर ठेवले तर प्राणी तितके बनत नाहीत. त्यामुळं जितके ते खातील आणि जितकं ते लवकर चाऱ्यावरती येतील ना, तितकं तुम्हाला लवकर वेट गेन करतात. म्हणजे आपण आता मेंढीचे पिल्लं पण बघू. त्या साईडला हे मेंढीचे कप्पे आहेत आणि काही पिल्लं आम्ही खाली पण सोडलेले. तर हे तुम्ही बघू शकता, हे पिल्लं आहेत इथं एकदम व्यवस्थित असं इथं खायला वगैरे आहे आणि क्लीन आहे, हायजीन आहे. खालचं एकदम क्लीन राहतं, बिलकुल काही घाण नाही, काय नाही. ठीक आहे, इकडं पण तुम्ही बघू शकता ह्या गाळ्यामध्ये आपण काही पिल्लं ठेवलेले आहेत. तर तसं प्रत्येक गाळ्यामध्ये पिल्लं असतात. ह्या इंडिव्हिज्युअल शेळी ज्यांची पिल्लं ते घेत नाहीत अशा. आता तुम्ही इकडे येता तर तिथं पुन्हा बोरचंच आहे, 3 गाळे बोरचे. हा व्हाईट हेड डॉर्पर म्हणून ब्रीड आहे, त्याचा हा गाळा आहे. तर हे सगळे व्हाईट हेड डॉर्पर्स आहेत मागं. हे साऊथ आफ्रिकेची ब्रीड आहे. आपण ब्रीड एक्स्ट्रा माहिती नंतर ना एक करूच, पण हे असं खूप बघू शकता. त्यातल्या काही गाभण आहेत, बऱ्याचशा वेळेला आहेत, 1-2च गाभण आहेत जे आता वेळणार आहेत. म्हणजे खालनं जेव्हा ते व्यायला येतात तेव्हा आपण त्यांना वर घेऊन येतो. ठीक आहे, मेंढ्यांचा पॅडॉक एरिया पण आपण जाणार आहे तिकडं. तर ह्या व्हाईट हेड आहेत. तसंच आपण आता पुढं जसं आपल्या स्थानिक मेंढ्या आहेत, स्थानिक मेंढ्या म्हणजे फक्त महाराष्ट्रातल्याच नाही, तर नारी सुवर्ण झालं, मरिनो झालं, मुझफ्फराबाद झालं, ह्यांना आपण क्रॉस करून काही प्राणी तयार केलेले आहेत. तर हे क्रॉसच्या मेंढ्या इथे आहे. ह्यामध्ये आता पिल्लं पण आहेत मोठे. हे पिल्लं आम्ही बाहेर काढणार आहे, जे खाली राहणार आहेत खाण्यासाठी. तर तसंच पुढं आता इथं बघता तर जसं व्हाईट हेड आहे, सेम तसंच ब्लॅक हेड, म्हणजे त्यांचं मुंडकं काळं असतं. तर हे सुद्धा इम्पॉर्टंट प्राणी आहेत. हे साऊथ आफ्रिकेचे प्राणी आहेत आणि ह्यांचे वजन म्हणजे फिमेलचं वजन 100 किलोपर्यंत जातं, मेलचं 120 किलोपर्यंत जातं. वेट गेनला आणि वजन वाढीला खूपच चांगली अशी ही ब्रीड आहे. ह्या साईडला पुन्हा क्रॉसचे प्राणी आहेत. हे सगळे क्रॉसचे मागे आहेत, त्यांची पिल्लं आम्ही सेपरेट केलेले आहेत. ते एक गाळा राहिला आहे फक्त काढायचा. आता आपण इथं आमच्याकडच्या तिकडे गाय आहेत, त्यांच्या इथं पाड्या ठेवलेल्या आहेत आपण, म्हणजे कालवडी आहेत त्या. तर त्यांना पण आपण गायांना दूध नाही पाजत, यांना बॉटल फिडिंग आहे. तर यांना 2 लिटर 3 लिटर जसं त्यांचं एज आहे त्यानुसार आपण त्यांना बॉटलीने दूध पाजतो. इथं हे सगळे लागवडीचे नर आहेत, माझे काही ब्रीडिंगचे नर आहेत आणि काही क्रॉस ब्रीडचे नर आहेत त्यामध्ये, जे विक्रीला आहेत उपलब्ध. तर ते मोठे जे नर आहेत ते विक्रीला नाही आहेत, पण हे बारके जे आहेत ते विक्रीला आहेत. तर हा पिल्लांचा सेक्शन आहे. इथं बोरचे पिल्लं आहेत मागच्या साईडला, 2 अडीच 3 महिन्याच्या आतले आहेत. आणि इथं मेंढीचे पिल्लं येणार आहेत. ह्या साईडला थोडे मोठ्या मेंढ्यांची पिल्लं आहेत. आता ह्यातले ऑलरेडी आम्ही काही सेग्रिगेट केलेले आहेत, विकलेले आहेत. आता एवढेच राहिलेले आहेत मोठे, हे विक्री लायकचे आहेत. त्यानंतर ह्या साईडला आपण बघू तर ह्या गाळ्यामध्ये आपल्याकडं खूप चांगल्या क्वालिटीच्या अशा 1 वर्षाच्या आम्ही ज्या ब्रीडिंगच्या ज्या फिमेल आहेत त्या ठेवलेल्या आहेत आता आमच्या फार्मसाठी. तर
ही क्वालिटी तुम्ही बघू शकता. हे नुकताच लागवड करण्यासाठी ह्या फिमेल आहेत. लागवडीसाठी हा आमचा चॅम्पियन मेल आहे त्याच्यातला. त्याचं नाव ट्रम्प आहे, अमेरिकेचा प्रेसिडेंट सध्याचा. तर हा आमचा ट्रम्प खूप ह्यूज असा मेल आहे. तुम्ही ह्याची लेंथ आणि हे बघू शकता. आता इथं काही शेळ्या माझ्यावर आहेत त्यामुळे थोडासा ॲग्रेसिव्ह झालेला आहे, पण तुम्ही शेळ्यांची क्वालिटी बघू शकता. एकदम अशा हेल्दी अशा 1 वर्षाच्या आतल्या ह्या पाठी आहेत. सगळ्याच ह्या फुल ब्लडमध्ये आहेत, साऊथ आफ्रिकेतल्या. आणि आपण आता शेजारच्या गाळ्यात बी जाऊ, तिथं प्रिन्स आहे. तर प्रिन्स सुद्धा लागवडी करतोय. आपण इथं बघू शकतो, ह्या सुद्धा माझ्या 1 वर्षाच्या आसपासच्या फिमेल आहेत. आणि इथं हा माझा प्रिन्स म्हणून मेल आहे. ह्याचे फीचर्स थोडे वेगळे आहेत ट्रम्पपेक्षा. हा वेट गेनला आणि त्याचे पायांची साईज खूप मोठी आहे. तर ह्याच्याकडनं आपण ह्या फिमेल्स लागवड करून घेत आहोत. तिथं जो गाळा आहे, ह्या शेजारच्या गाळ्यामध्ये आम्ही विक्रीचे नर ठेवलेले आहेत. म्हणजे हे नर आपण 1 वर्षाच्या आतले आहेत. हे ज्यांना कोणाला लागवडीसाठी नर लागत असतात त्यांच्यासाठी आपण हे उपलब्ध करून देतो. तर हे सगळे नर आता सध्याला उपलब्ध आहेत विक्रीसाठी. तुम्ही बघू शकता 1 वर्षाचे आतले हे नर आहेत. खूप चांगली क्वालिटी आहे. आपण इथं बघू शकतो, इथं माझ्याकडे हे डॉर्पर जातीचे नर आहेत. हे सर्वच डॉर्पर जातीचे नर आहेत. हे प्युअरमधले नर आहेत. क्रॉसची पिल्लं आता माझ्याकडे जास्त नाही आहेत. तर हे सर्व प्युअरचे नर आहेत. हे तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये 4 महिन्यापासून ते 8 महिन्यापर्यंतचे पिल्लं आहेत. तर आता तसेच आपण 1 वर्षाचे विक्रीसाठी उपलब्ध असलेले 50% फिमेल बघणार आहोत. तर ह्या गाळ्यामध्ये हे 50% फिमेल आहेत. तर ह्यांची बी क्वालिटी तुम्ही बघू शकता. खूप यांची लागवडी आम्ही चालू केलेल्या आहेत. ह्या ऑलरेडी 8-9 महिन्याच्या झालेल्या आहेत. तुम्ही यांच्या क्वालिटी बघू शकता. त्या काही आम्ही लागवड करून पण देतो आणि काही तशा पण देतो. जर तुम्हाला लागवड गाभण पाहिला असेल तर गाभण मिळतात, नाहीतर तुम्हाला बिना गाभण पाहिला असतील तर तशाही मिळतात. तर ह्या सगळ्या आपण ब्रीडिंगसाठी आता हे उपलब्ध आहेत. म्हणजे ब्रीडिंग करतोय आम्ही आणि विक्रीसाठी उपलब्ध. तर जसं आपण बोर जातीचा आपण पॅडॉक एरिया बघितला होता गाभण बोरच्या शेळ्यांसाठी, तसंच मेंढ्यांसाठी बी आम्ही हा पॅडॉक एरिया केलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता, ह्या अशा गव्हाणी आहेत. प्राणी असल्यानंतर आपल्याला असं कळत नाही. तर ह्या मुव्हेबल गव्हाणी आहेत. ह्याला 4ही साईडनी प्राणी खाऊ शकतो. ठीक आहे. तर अशा आम्ही ह्या 7 गव्हाणी इथं ठेवलेल्या आहेत. आणि सगळे प्राणी जेव्हा बी आपल्याला त्यांना चारा टाकायचा आहे किंवा हे करायचं आहे तर इथं आम्ही चिंतामध्ये सोडतो. आणि एकदा त्यांचं तिथं चारा टाकला किंवा काढून झालं की हा दरवाजा खोलला की ह्या सर्व आत येतात. सर एक सांगायचं होतं की अशा पद्धतीने तुम्ही जर शेड बांधता तर ह्याला जास्तीत जास्त 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतोय. आणि ह्याच्यामध्ये आत्ता सध्याला 165 मेंढ्या आहेत. तर तुम्ही पॅडॉक एरिया असा जर केला
तर तुम्हाला जास्त खर्च येत नाही. तुम्ही असा स्वस्तातला गोठा असा बांधू शकता आणि ह्या गव्हाणीला 7 ते 8 लाख रुपये 7 ते 8 हजार रुपये एका गव्हाणीला लागले होते. तर सगळं मिळून हे जर बघितलं तर दीड पावणे 2 लाखाच्या आतमध्ये हा सेटअप तयार होतो. तर फार्म टूर तर खूप मस्त झालेला आहे. आपण पूर्ण फार्म बघितलेला आहे. आता मी ह्या दोन्ही ब्रीडचं वैशिष्ट्य सांगतो. म्हणजे ह्या आपल्या इथं 2 ब्रीड आहेत, एक तर बोयर आणि एक डॉर्पर. दोन्ही ब्रीड ह्या साऊथ आफ्रिकेच्या आहेत. दोन्ही ब्रीड मांसासाठी आहेत, ना की ब्रीडिंगसाठी. त्या पेट म्हणून काय पाळायच्या नाही आहेत. ह्या मांस उत्पादनासाठी अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहेत. आता तुम्ही म्हणता की कसं, तर ह्याचा जो FCR आहे, फूड कन्व्हर्शन रेशो, हा 3 ते 4 पट जास्त आहे. आपल्या स्थानिक शेळ्यांमध्ये किंवा भारतातली कुठलीही शेळी घेतली ना, तर तिचा जे FCR असतो तो 1 किलो चाऱ्याचं कन्व्हर्शन ती 50 ते 60 ग्रॅममध्ये करते. ह्यांचं 150 ते 250 ग्रॅमपर्यंत जातं. त्यामुळं आपल्याला तेवढ्याच चाऱ्यामध्ये आणि तेवढ्याच खुराकामध्ये आपल्याला जास्त वजन वाढ देते. म्हणून बंदिस्तसाठी हीच ब्रीड पाळायची आहे. जशी डेअरीसाठी आपल्याला HF आणि जर्सी गायांशिवाय पर्याय नाही आहे, तसं आपल्याला बंदिस्त शेळी पालनामध्ये ह्या ब्रीडशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण FCR यांचा जास्त आहे. ह्यांचा ग्रोथ रेट डबल आहे. म्हणजे 3 महिन्याचे पिल्लं बोरमध्ये 20-22 किलोचे आणि डॉर्परमध्ये 25 ते 30 किलोचे असं ॲव्हरेज वजन वाढ देतात. परत ह्यांचे जे रेग्युलर म्हणजे दर 6 महिन्याला ह्याच्याकडे पिल्लं भेटतात. आपल्या गावठी शेळीमध्ये वर्षभर बी लावतात किंवा कमीत कमी 10 महिने लावतात. तर तेच यांच्यामध्ये आपल्याला दर 6 महिने 7 महिन्याला आपल्याला पिल्लं भेटतात. परत ह्यांची पिल्लांची संख्या जी आहे, आता बोरमध्ये जी आहे ती 2पेक्षा जास्त आहे. 2.2, 2.3 प्रत्येक वेताला आपल्याला पिल्लं भेटतात. आणि डॉर्परमध्ये सुद्धा आपल्याला 1.6 किंवा 1.7 इतकी आपल्याला वजन वाढ भेटते. पिल्लांची संख्या भेटते. म्हणजे 100 जर वेल्या तर 160-170 पिल्लं भेटणार. त्यामुळं हे सगळे गुणधर्म असल्यामुळं ह्या दोन्ही ब्रीड मांस उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यासाठीच आपण त्यांना पाळले पाहिजे, ना की ह्यांना महाग विकायचं आहे म्हणून. तुम्हाला आम्ही हे थोडेसे महाग देतो कारण आम्ही ह्यांना महाग आणलेलं आहे लांबणं वगैरे, आणि त्याच्यावरती आम्ही रिसर्च करतोय. त्याच्यावरती काही चांगल्या क्रॉस ब्रीडिंग वगैरे हे करतोय. तर त्यामुळं आम्हाला खूप स्वस्त असं प्राणी देता येत नाही. तर म्हणून हे आम्ही महाग देतो, पण ह्या मटणासाठी विकायचे आहेत तुम्हाला. तर शेतकरी बंधूंनो, कपिला गोट फार्ममधील आपण फार्म टूर बघितलेला आहे. व्यवस्थापन कशा पद्धतीने असतं हे A to Z निलेश सरांनी आपल्याला सविस्तर अगदी प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये फिरून दाखवलेलं आहे. त्यामुळे एक आदर्श आणि कौतुकास्पद अशा पद्धतीचं कपिला गोट फार्ममधील व्यवस्थापन आपल्याला बघायला मिळतं. शिवाय हे विदेशी व्हरायटी असतानासुद्धा एक चांगलं मार्केट म्हणा किंवा या ठिकाणी जे काही त्याचे चांगली ग्रोथ होण्यासाठी, चांगली वाढ होण्यासाठी त्यांनी जे काही नियोजन लावलेलं आहे, जे काही मॅनेजमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ते सर्वोत्तम आहे. निलेश सर, तुमचा अनुभव, तुम्ही केलेलं व्यवस्थापन सर्वच महाराष्ट्रातल्या, संपूर्ण भारतातल्या नवीन व्यावसायिकांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. त्याबद्दल संचित TV न्यूजकडून तुम्हाला धन्यवाद देतो. खूप चांगले आणि कोणताही हातच्या न राखता भरभरून तुम्ही सर्वांसाठी दिला आहे. एक विशेष बाब या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. धन्यवाद आपण दिलेल्या वेळेबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आणि धन्यवाद सगळ्यांचंच. तुमच्या प्रेक्षकांचंही कपिला कृषी अँड गोट फार्मच्या वतीने मी धन्यवाद करतो आणि तुमचंही विशेष आभार की तुम्ही इतका वेळात वेळ काढून आमच्या इथं तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले. चला तर शेतकरी बंधूंना आता वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात पुन्हा पुढच्या बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. अनिल वन्नेसह संचित TV न्यूज महाराष्ट्र. धन्यवाद.